नमस्कार. मी सुनीता नारखेडे येवले. GRB फाउंडेशनच्या वतीने आम्ही या ठिकाणी राजांना मानवंदना देण्यासाठी जमलो. राजांच्या गडकिल्ल्यांनी माझ्या या महाराष्ट्राच्या भूमीला माणिक मोत्यांनी नटवलेलं आहे आणि आजचा हा शुभयोग महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा या त्रिवेणी संगमावर राजा शिवछत्रपती हा चित्रपट रिलीज होतो आहे. ही महाराष्ट्राची उत्कृष्ट अशी भूमी आहे आणि या भूमीवर या पदस्पर्शाने पावन झालो. आम्ही खूप भाग्यवान आहोत की स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय ज्या भूमीत जन्मले त्या ठिकाणी आम्ही जन्मलो. केवढं हे आमचं भाग्य आणि हेच भाग्य टिकावं, घराघरातून शिवराय घडावे, घराघरातून जिजाऊ जन्माला यावी, यासाठी ही संस्कृती, इथल्या परंपरा, इथले रीतिरिवाज टिकवणं महत्वाचं आहे आणि पुढील पिढीपर्यंत हा वारसा गेलाच पाहिजे. आणि या भावनेने आम्ही सर्व प्रेरित आहोत. आम्ही नाटक कलाकार मंडळी अगदी छोट्या आमच्या विराट पासून असेल तर आमच्या सुचिताताई, रंजनाताई या ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत या टीम मध्ये आम्ही कलाकार मंडळी आहोत. आणि आम्हाला असं वाटतं की या छत्रपतींचे विचार, आचार महाराष्ट्रात रुजलेच पाहिजे. ती शिवशाही पुन्हा एकदा या ठिकाणी फिरून आली पाहिजे. अहो, नुसतं राजा शिवाजी म्हटलं तर आमच्या नसातलं रक्त सळसळायला लागतं, हृदयातल्या उर्मी दाटून येतात आणि आनंदाने आणि अभिमानाने आमचा ऊर भरून येतो. एवढं या नावामध्ये सामर्थ्य आहे. जर या नावात एवढं सामर्थ्य आहे तर ते कर्तृत्व, ते कार्य त्यांचं जर का महाराष्ट्राच्या घराघरात लहान मुलांपर्यंत पोहोचलं तर माझा जो महाराष्ट्र आज महान आहे तो आणखीन उच्च क्षेत्रावर गेल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व टीम, मावजर या नाटकाची टीम या ठिकाणी जमलो. आमच्या सर्वांच्या वतीने पुनश्च सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या चित्रपटाला, त्यांच्या निर्मात्या, दिग्दर्शक, एका मराठी कलावंताला आमच्या सर्व टीमच्या वतीने पुन्हा पुन्हा शुभेच्छा आम्ही देतो. धन्यवाद. खूप छान वाटतंय. सर्वात प्रथम सर्वांना आज 1 मे आहे. महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कामगार दिनाच्याही माझ्या जळगावकरांना खूप खूप शुभेच्छा. आणि सांगताना आणि खूप आनंद आणि अभिमानही वाटतो आहे की आज राजा शिवाजी पिक्चर हा रिलीज होतो आहे. फर्स्ट शो आहे आणि त्यात आपले जळगावचे कलावंत यांनी त्यात पार्टिसिपेट केलेलं आहे. त्याच्यामुळे मला महापौर म्हणून एक अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी इतक्या छान पिक्चरमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. म्हणजे आपण नाटक करत असताना जळगावचे कलाकार इथे आपल्याला त्यांचं कलाचं दर्शन करतच असतात, पण आज त्यांना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ही संधी जी मिळाली आहे त्यामुळे मी सर्व इथल्या कलावंतांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठीही शुभेच्छा देते. आणि मला असं वाटतं की आज हा जो पिक्चर रिलीज होतोय खूप छान महत्त्वाच्या दिवशी हा रिलीज होतो आहे. आज 1 मे आहे, महाराष्ट्राचा दिवस आहे आणि आपल्या सर्वांना महाराष्ट्राचा अभिमान आहे. आणि ज्यामुळे अभिमान आहे ते आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे आपल्याला शिकवण आणि घडवण, शौर्य हे सर्व मिळत असतं. तेच पिक्चरद्वारे आज सर्वांना दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे माझी सर्व जळगावकरांना विनंती आहे की येत्या काही 2 दिवस सुट्ट्या आहेत, सुट्ट्या अशाच घालवू नका. आपल्या लहान मुलांना नक्की ह्या पिक्चराला घेऊन जा. मोबाईलपेक्षा, मुलांना घरात ठेवण्यापेक्षा हा पिक्चर त्यांनी दाखवावा आणि त्यातून काहीतरी मुलं प्रत्येक घरामध्ये शिवराय घडतील असं मला वाटतं. आणि आम्ही जिजाऊ आहोत, आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळे मी सर्व आयांनाही आवाहन करते की सुट्टीचे दिवस आहेत, आपल्या मुलांना नक्की हा पिक्चरला घेऊन जावं आणि काहीतरी एक चांगलं शिक्षण म्हणजे घडवण तिथे मिळेल. आणि शिवाजी राजांचे जे इतिहास आहे त्या लहान मुलांना जे आता वंचित राहिलेले आहेत, ते आता सध्या मोबाईलच्या युगात घुसलेले आहेत, त्यांना तिथे बघण्याला मिळेल. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या मुलांना पिक्चरला घेऊन जावा, राजा शिवाजी. आणि सर्व कलावंतांना पुन्हा एकदा माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि